राज्यात 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदार कार्ड आणि मतदान यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे। आजच्या या व्हिडिओतून आपण तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च युअर वोटर लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील। तुम्ही इपिक नंबरने किंवा तुमची माहिती भरून यासोबत तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही त्याद्वारे देखील शोधू शकता। आपण सध्याला सर्च बाय डिटेल्स हा ऑप्शन निवडूया। इथे तुम्हाला तुमचं राज्य, भाषा, नाव, तुमच्या वडिलांचे नाव, जन्मदिनांक, वय, लिंग, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ हे भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली एक कॅप्चा कोड भरावा लागेल। हे सर्व भरल्यानंतर आता तुमच्या समोर तुमची माहिती आली असेल। आता तुम्हाला बाजूला व्ह्यू डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचं नाव, तुमचं मतदान केंद्र याची सर्व माहिती खाली आली असेल। खाली तुम्हाला प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF देखील डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो, ही पद्धत फॉलो करून तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।